सख्या भावकीमधील तुमचे दुश्मन कसे ओळखावे? नंबर 1, तुमच्या प्रगतीवर कधीच मनापासून खुश न होणारे लोक. भावकीतील काही लोक असे असतात की तुम्ही आयुष्यात कितीही चांगलं काम केलं तरी त्यांच्या चेहऱ्यावर खरी खुशी दिसत नाही. उलट तुम्ही नवीन घर घेतलं, चांगली नोकरी केली, मिळाली, व्यवसाय वाढवला किंवा सोशल मीडियावर नाव कमावलं तर त्यांना आतून जळफळाट होतो. ते वरून खूप छान म्हणतील पण लगेच एखादा टोमणा मारतील. अरे एवढं काही मोठं नाही, नशीब जोरावर आहे, किती दिवस टिकतं बघू. अशा लोकांना तुमचं यश पचत नाही, कारण त्यांना स्वतःपेक्षा तुम्ही पुढे गेलेले सहन होत नाहीत. हे लोक कधीच तुमच्या मेहनतीचं कौतुक करत नाहीत, पण तुमच्या छोट्याशा चुकीची वाट बघत असतात. आजच्या काळात सोशल मीडियावरही हे दिसतं. तुमचा स्टेटस सगळ्यात आधी बघतील पण लाईक किंवा सपोर्ट कधीच करणार नाहीत, कारण त्यांचं मन साफ नसतं. नंबर 2, गोड बोलून तुमच्याकडून माहिती काढणारे लोक. हे लोक बाहेरून खूप प्रेमाने बोलतात. काय चाललंय, किती कमाई होते, कुठे गुंतवणूक केली, काय प्लॅन आहे पुढचा, अशा प्रश्नांनी तुमचं जवळ येतात. पण त्यांचा उद्देश प्रेम नसतो, माहिती गोळा करणं असतं. तुमची प्रत्येक गोष्ट ते दुसऱ्यांकडे पोहोचवतात. तुमच्या घरातील गोष्टी, आर्थिक परिस्थिती, भांडण, कमकुवत बाजू सगळं हे मसाला लावून पुढे सांगतात. आजच्या युगात असे लोक व्हॉट्सॲप ग्रुप, कॉल आणि नातेवाईकांच्या भेटीत तुमची माहिती पसरवतात. त्यांचं एक वैशिष्ट्य असतं, ते स्वतःबद्दल काही सांगणार नाहीत पण तुमच्याकडून सगळं काढून घेतील. असे लोक भावकीतील सर्वात धोकादायक दुश्मन असतात, कारण ते समोरून मित्र आणि मागून गेम खेळतात. नंबर 3, तुमच्या वाईट काळात गायब होणारे नातेवाईक. खरे लोक तेच असतात जे संकटात सोबत उभे राहतात, पण जळकी भावकी तुमच्या वाईट काळात पूर्ण गायब होते. जेव्हा पैसा असतो, गाडी असते, नाव असतं, तेव्हा हे लोक तुमच्या भोवती फिरतात. पण एकदा अडचण आली, व्यवसायात तोट्यात गेला, नोकरी गेली किंवा घरात समस्या आली की त्यांचे फोन बंद होतात. हे लोक तुमच्या मदतीला येत नाहीत, उलट आतून आनंदी होतात की चला याचा रुबाब उतरला. आज अनेक लोकांचा अनुभव आहे. चांगल्या काळात शेकडो नातेवाईक असतात, पण वाईट काळात 2 माणसंही सोबत उरत नाहीत. यातून खरे आणि खोटे लोक ओळखायला मिळतात. नंबर 4 मित्रांनो, तुमच्या प्रत्येक गोष्टीत कमतरता शोधणारे लोक. तुम्ही कितीही चांगलं काम करा, काही लोकांना त्यात फक्त चुका दिसतात. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू केला तर म्हणतील हे चालणार नाही. यूट्यूब सुरू केला तर म्हणतील यातून काहीच होत नाही. नवीन घर घेतलं तर म्हणतील कर्जात बुडाला असेल. हे लोक स्वतः काही मोठं करत नाहीत, पण दुसऱ्यांचा आत्मविश्वास तोडण्यात मास्टर असतात. त्यांचा उद्देश एकच असतो, तुम्ही पुढे जाऊ नये. कारण जेव्हा माणूस सतत नकारात्मक बोलणं ऐकतो तेव्हा तो स्वतःवर शंका घ्यायला लागतो. आजच्या काळात अशा लोकांपासून मानसिक अंतर ठेवणं खूप गरजेचं आहे. नंबर 5 मित्रांनो, समोर गोड मागून बदनामी करणारे लोक. हे लोक समोर तुमच्याशी हसून बोलतील, पण तुम्ही गेल्यावर तुमच्याबद्दल उलटसुलट बोलतील. तुमच्या चारित्र्यावर, पैशावर, नात्यावर किंवा कामावर चर्चा करतील. विशेष म्हणजे हे लोक स्वतःहून भांडण करत नाहीत, ते इतरांच्या मनात तुमच्याबद्दल विष टाकतात. उदाहरणार्थ, तो खूप बदलला आहे, त्याला आता पैशाचा गर्व आला आहे, तो कुणाला विचारत नाही, अशा प्रकारे ते तुमची इमेज खराब करण्याचा प्रयत्न करतात. आज सोशल मीडियावरच्या काळात तर ते अजून वाढलं आहे. लोक स्क्रीनशॉट, स्टेटस, पोस्ट यावरून चर्चा करून बदनामी करतात. हे लोक कधीच थेट शत्रू बनत नाहीत, पण शांतपणे तुमचं नुकसान करत राहतात. नंबर 6 मित्रांनो, तुमच्या अपयशात आनंद मानणारे लोक. खरा दुश्मन तो नसतो जो समोरून भांडतो, खरा दुश्मन तो असतो जो तुमच्या पडण्याची वाट बघतो. तुमचा व्यवसाय बंद पडला, रिलेशनशिप तुटली, परीक्षा फेल झाली किंवा काही नुकसान झालं की अशा लोकांच्या चेहऱ्यावर आतून समाधान दिसतं. ते वरून वाईट झालं म्हणतील पण आतून खुश असतात, कारण त्यांना तुमचं यश सहन होत नाही. हे लोक तुमच्या चुका इतरांसमोर मुद्दाम सांगतात जेणेकरून तुमची इज्जत कमी व्हावी. आजच्या स्पर्धेच्या काळात हे प्रकार भावकीत खूप वाढले आहेत. लोक स्वतः पुढे जाण्यापेक्षा दुसऱ्याला खाली खेचण्यात जास्त आनंद मानतात. नंबर 7 मित्रांनो, सतत तुलना करून तुम्हाला कमी दाखवणारे लोक. पहा, त्यांचा मुलगा किती पुढे गेला, त्याने घर घेतलं, तू काय केलंस, तुझ्यापेक्षा तो जास्त कमवतो. अशा प्रकारची तुलना करणारे लोक तुमचं भलं कधीच इच्छित नाहीत. त्यांचा उद्देश प्रेरणा देणं नसतो, तर तुमचा आत्मविश्वास तोडणं असतं. हे लोक कायम तुम्हाला कमी दाखवण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून तुम्ही मानसिकदृष्ट्या कमजोर व्हावं. विशेष म्हणजे हे लोक तुमच्या चांगल्या गोष्टीकडे कधीही लक्ष देत नाहीत. आजच्या काळात तुलना ही सर्वात मोठी मानसिक खेळी बनली आहे.
सोशल मीडिया, पैसा, गाडी, घर, प्रत्येक गोष्टीत लोक तुम्हाला तुलना करून नात्यांमध्ये विष पसरवत आहेत. नंबर 8, तुमच्या जवळ राहूनही कायम स्पर्धा करणारे लोक. भावकीत काही लोक असे असतात की ते नातेवाईक कमी आणि स्पर्धक जास्त असतात. तुम्ही कोणतीही गोष्ट घेतली की लगेच त्यांनी ही तीच गोष्ट हवी असते. तुम्ही बाईक घेतली तर ते कार घेण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही छोटं घर घेतलं तर ते मोठं घर दाखवतील. त्यांना स्वतःचं आयुष्य जगण्यात रस नसतो. त्यांना फक्त तुमच्यापेक्षा मोठं दिसायचं असतं. हे लोक तुमच्या प्रत्येक यशाला कॉम्पिटिशन बनवतात. आजच्या युगात इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, स्टेटस आणि यूट्यूबमुळे ही स्पर्धा खूप वाढली आहे. लोक आनंदासाठी नाही तर दुसऱ्याला जळवण्यासाठी गोष्टी दाखवतात. अशा लोकांपासून सावध राहा, कारण ते कधी मित्रांसारखे वागतील कधी तुमच्या विरुद्ध उभे राहतील हे कळत नाही. नंबर 9 मित्रांनो, तुमच्या निर्णयामध्ये सतत अडथळे आणणारे लोक. तुम्ही काही नवीन सुरू करायला गेलात की हे लोक सर्वात आधी नकारात्मक बोलतात. रिस्क आहे, तुझ्याकडून होणार नाही, लोक हसतील, नुकसान होईल, अशा गोष्टी सांगून ते तुमचा आत्मविश्वास कमी करतात. हे लोक कधीच थेट करू नको म्हणत नाहीत, पण इतकी भीती घालतात की माणूस स्वतःच मागे हटतो. अशा लोकांमुळे लोक व्यवसाय, करिअर, यूट्यूब किंवा मोठी संधी सोडून देतात, कारण सतत नकारात्मक बोलणं माणसाच्या मनावर परिणाम करतं. खरं म्हणजे त्यांना तुमचं भलं हवं असतं. ते धोका सांगतात पण सोबत उपायही देतात, पण जळकी भावकी फक्त भीती दाखवते. नंबर 10 मित्रांनो, तुमच्या घरातील भांडण बाहेर पसरवणारे लोक. घरात छोटासा वाद झाला तरी काही लोकांना तो संपूर्ण गावात सांगायची सवय असते. ते एका गोष्टीला 10 गोष्टी लावून लोकांमध्ये पसरवतात. त्यांच्या घरात रोज भांडण होतात, त्यांचं काही ठीक नाही, सगळं संपलंय, अशा अफवा पसरवल्या जातात. हे लोक तुमच्या दुःखाचा तमाशा बनवतात. आजच्या काळात तर स्क्रीनशॉट, कॉल रेकॉर्डिंग आणि व्हॉट्सअप चॅटमुळे पाठवून लोक बदनामी करतात. असे लोक तुमच्या घरात शांतता राहू देत नाहीत. त्यांना फक्त मसाला आणि चर्चा हवी असते. नंबर 11 मित्रांनो, तुमचं काम झालं की ओळख न दाखवणारे लोक. काही नातेवाईक फक्त उपयोगासाठी जवळ येतात. त्यांना पैसे हवे असतील, मदत हवी असेल, ओळख वापरायची असेल तेव्हा ते खूप प्रेमाने बोलतात, पण त्यांचं काम झालं की ते तुम्हाला ओळखही दाखवत नाहीत, फोन उचलणार नाहीत, मेसेजला उत्तर देणार नाहीत. अशा लोकांसाठी नातं म्हणजे फक्त फायदा असतो. आजच्या जगात काम असेल तेव्हा संपर्क ही मानसिकता खूप वाढली आहे. हे लोक भावनेपेक्षा स्वार्थाला जास्त महत्त्व देतात. नंबर 12, तुमच्या मुलांबद्दल किंवा कुटुंबाबद्दल चुकीचं बोलणारे लोक. खरा वार तिथेच होतो जिथे माणूस भावनिक असतो, म्हणजे त्याचं कुटुंब. काही लोक थेट तुम्हाला काही बोलणार नाहीत, पण तुमच्या मुलांबद्दल, पत्नीबद्दल किंवा आईवडिलांबद्दल टोमणे मारतील. तुझा मुलगा काही करत नाही, तुमच्या घरात संस्कार नाही, तुमचं कुटुंब बदललंय, अशा गोष्टी बोलून ते मन दुखावतात. यामागे त्यांचा उद्देश एकच असतो, तुम्हाला मानसिकरित्या कमकुवत करणं. कारण प्रत्येक माणूस स्वतःबद्दल ऐकून शांत राहू शकतो, पण कुटुंबाबद्दल चुकीचं ऐकणं सहन होत नाही. नंबर 13 मित्रांनो, तुमच्या यशाचं श्रेय नशिबाला देणारे लोक. तुम्ही कितीही मेहनत करा, काही लोक म्हणतील नशीब जोरावर आहे, योगायोगाने झालं, कोणीतरी मदत केली असेल. ते कधीच तुमच्या संघर्षाची दखल घेत नाहीत, कारण त्यांना मान्यच नसतं की तुम्ही स्वतःच्या मेहनतीवर पुढे गेलात. अशा लोकांना तुमची मेहनत दिसत नाही, पण तुमचं यश मात्र टोचत राहतं. हे लोक तुमची किंमत कमी करण्यासाठी सतत कारण शोधतात. नंबर 14 मित्रांनो, सतत तुमच्यावर लक्ष ठेवणारे पण सपोर्ट न करणारे लोक. हे लोक तुमचे प्रत्येक स्टेटस, पोस्ट, व्हिडिओ, फोटो बघतील. तुम्ही कुठे जाता, काय करता, कोणासोबत असता, सगळं त्यांना माहीत असतं, पण जेव्हा सपोर्टची वेळ येते तेव्हा ते गायब होतात. लाईक नाही, कमेंट नाही, कौतुक नाही, कारण त्यांना तुमची प्रगती पाहायची असते, पण ती वाढावी असं वाटत नाही. आज सोशल मीडियामुळे असे सायलेंट दुश्मन खूप वाढले आहेत. पण मित्रांनो, असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला तुमच्या भावकीमध्ये दुश्मन आहेत काही कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.